हा हा वा वा वा, क्या बात आहे मॅडम. म्हणजे असा मस्त जेवणानंतर हे चुलीवरचा मसाला दूध म्हणजे ना सुख आहे सुख. खरंच सांग, सगळा थकवा दूर झालाय असं वाटतंय. अच्छा, पण मला एक सांगा, आता हे चुलीवरच्या मसाला दुधाचं इतकं वर्णन तुम्ही करताय की मिस्टर गाडे पाटील? काय मॅडम हो, मस्करीच करताय आता माझी. सॉरी सॉरी सॉरी, तुमचा चेहरा ना अगदी बघण्यासारखा झालाय. पण मॅडम हे म्हणजे मसाले दूध वगैरे आज म्हणजे काही स्पेशल आहे का? हो मग, स्पेशल कारण आहे आज. कारण? कोणतं कारण? आपल्या मैत्रीचा स्पेशल बॉन्ड तयार झालाय ना, त्यामुळे ते सेलिब्रेट करण्यासाठी हे चुलीवरचं स्पेशल मसाला दूध. वाह, क्या बात आहे मॅडम. तुम्हाला सांगतो, तुमचं हे स्पेशल कारण ऐकून या मसाले दुधाचा गोडवा अजूनच वाढलाय. सिद्धिराज, मला तुम्हाला ऍक्च्युली एका गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं होतं. मॅडम, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी थँक्यू बोलताय. ते मी आरती वहिनी आणि वेंकी दादाची मदत केली म्हणून. अर्थात. अहो पण मॅडम प्लीज, या गोष्टीसाठी तुम्ही थँक्यू बोलून मला परख करताय. हो मॅडम, तुम्ही ते फिल्म वगैरे बघत नाही का? त्या फिल्म मध्ये सांगितलं होतं ना, ते दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. मुलांचा विचार करतेस ना? खरं सांगू, आज वाटलं होतं की चित्र बदलेल, दोन्ही भावंडांमध्ये समेट घडेल. नाही हो, आई वडील म्हणून आपणच वेडे ठरलो. लक्ष्मी, अगदी असंच नाही वाटत मला. म्हणजे का कोणास ठाऊक, पण थोडीशी आशा वाटतेय. बघ ना, जेव्हा वरदला बरं नव्हतं तेव्हा हरीश त्याला घेऊन डॉक्टरांकडे गेला. तसंच जर संतोषच्या बाबतीत जर असंच काहीतरी घडलं ना, तर मला वाटतं परिस्थिती बदलेल. संतोषच्या हृदयाला पाजर फुटणं कठीणच आहे म्हणा. त्याला फक्त पैसे पाहिले की त्याच्या हृदयाला पाजर फुटतो. मग काय करायचं? लक्ष्मी, मला सांग, सिंचनाच्या बाबतीत असं काही घडू शकतं का? ते काय का? अहो, एक आशेचा किरण दिसतोय मला. जयंत, जयंत, मी म्हटलं ना तुला सॉरी. नको ना चिडूस माझ्यावर. कारण तू का मला त्रास देतेस? जयंत, अरे सावकाश. जयंत, जयंत, खरंच सॉरी. मी नाही वागणार पुन्हा असं. काय गॅरंटी की तू पुन्हा असं नाही वागणार? प्रॉमिस, पक्का प्रॉमिस.
जयंत, अरे जयंत, जयंत, अरे जयंत ऐक ना, काय करतोयस तू जयंत? काय झालं जानू, तू अशी हाफ हार्टेडली का बिहेव करतेस? अरे कारण हे बघ, तुला दिसत नाहीये ना आता, मला काळजी वाटते तुझी. जयंत ऐक ना माझं, हे बघ मला भीती वाटते जयंत, आता प्लीज थांबव हे सगळं जयंत, प्लीज. जानू तुला आवडतं ना असं? हो आवडतं, पण आता भीती वाटते, मी सांगतेय ना तुला जयंत. जयंत प्लीज ऐक ना माझं जयंत, असं काय करतोयस तू? अरे बस तू. मी बरं आराम करायला चाललोय, तू येशील ना? हो आलेच. जानू तू माझी आहे, मी फक्त माझी. मी हवं तसं प्रेम करू शकतो तुझ्यावर. हवं तसं प्रेम करू शकतो म्हणजे हवं तसं वागू शकतो असं होत नाही मिस्टर कानिटकर. डील. अरे डन. पण मला एक कळत नाहीये, हे डील मिस्टर गाडे पाटलांनी केलंय का सिद्धिराजनी? अहो मॅडम, अहो आता तुम्ही असं सारखं सारखं टोमणे मारणार असाल तर त्यापेक्षा कानाखाली मारा मला, म्हणजे विषय तरी कट होईल ना. पण सिद्धिराज, मला खरं काय ते सांगा ना, तुम्ही असं का नाटक करत होतात? हो आता मॅडम, कसं सांगू आता तुम्हाला, म्हणजे मी हे ठरवून नाही केलं मॅडम. म्हणजे तुमचा कदाचित माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण इतके दिवस मला सुद्धा माहित नव्हतं की मी ज्यांच्याशी फोनवर बोलतोय ते दुसरं तिसरं कोणी नसून तुम्हीच. म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, सांगतो. काका, हाय, काय नाव तुझं? आणि तू इथे काय करतेस? काका मला भावनाईच्या घरी जायचंय, पण भावनाईचं घर कोणालाच नाही माहिती. काका तुम्हाला माहितीये का भावनाईचं घर? तुम्ही मला मिस्टर गाडे पाटील म्हणा ना. हा, ओके, थँक्यू मिस्टर गाडे पाटील. आणि असे मिस्टर गाडे पाटील या पिक्चर मध्ये आले. म्हणजे तुमच्यामुळे मला आनंदी सापडल्या? आनंदींना तुम्ही वाचवलं होतं? हो हो मॅडम. पण असं कसं शक्य आहे? आनंदींनी मला कधीच काहीच नाही सांगितलं. ते तर म्हणजे ते मीच आनंदीला सांगितलं होतं की नको सांगूस म्हणून. म्हणजे जेव्हा मला कळलं ना की मी इतके दिवस आनंदीची आई समजून ज्यांच्याशी बोलते त्या तुम्हीच आहात, तेव्हा मला असं वाटलं की जे चालू आहे ते राहू दे चालू. असंच कसं चालू राहू दे? सिद्धिराज, एकदा तरी येऊन मला खरं सांगायचं होतं ना तुम्ही. मॅडम तुम्हीच सांगा, तुम्ही विश्वास ठेवला असता माझ्यावर. नाही म्हणजे त्यावेळेस तुम्ही मला गुंड समजायचा. नाही म्हणजे खरं तर मलाच तेव्हा नेमकं कळत नव्हतं की या प्रश्नाचं उत्तर नेमकं देवा काय. कारण मी काही बोललो असतो तरी तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हताच बसणार. कारण तुम्ही सारखं माझ्यावरती चिडायचा, सारखं रागराग करायचा. पण मिस्टर गाडे पाटलांशी तुम्ही एकदम छान बोलायचं. आणि मॅडम खरं सांगतो, मला नाही मैत्री अजिबात गमवायची नव्हती, आणि म्हणूनच सिद्धूला मिस्टर गाडे पाटलांची मदत घ्यावी लागली. सिद्धिराज सॉरी, मी तुम्हाला समजून घ्यायला चुकले. नाही नाही मॅडम, तुम्ही आता सॉरी वगैरे नका बोलू. म्हणजे आता सगळं ठीक आहे ना, मग संपला ना विषय. मग काय तुम्हाला आठवतंय, मी आणि आनंदींनी तुम्हाला अजून एक नाव दिलं होतं, कोणतं? एंजल. तुम्ही खरंच आमच्यासाठी एंजल आहात.
सिद्धिराज, तुमच्यामुळे माझ्या आनंदी मला सापडल्या. त्या दिवशी जर का तुम्ही तिथे नसतात ना, तर आनंदींचं काय झालं असतं मी विचारही नाही हो करू शकत. आणि जेव्हा जेव्हा आमच्यावर संकट आलंय ना, तेव्हा तेव्हा तुम्ही आमच्या मदतीला धावून आलाय. तुम्ही खरंच आमचे एंजल आहात. हो तुम्ही आता अहो, जास्त नाही खरंच सिद्धिराज. पण ना मला आता प्रश्न पडलाय, मी तुम्हाला नेमकं एंजल म्हणू, सिद्धिराज म्हणू का मिस्टर गाडे पाटील? झालात पुन्हा सुरू तुम्ही. जाऊ द्या हो, मी निघतो आता, जाऊ द्या. सिद्धिराज थांबा, बाहेर सोफ्यावर झोपू नका तुम्ही. काय काय म्हणालात तुम्ही आता? नाही म्हणजे तुम्ही इथेच बेडवर झोपा, मी खाली गादी घालून झोपेन. नाही 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 नाही. अहो मॅडम असं काय बोलताय तुम्ही? मी असताना तुम्ही खाली कशाला झोपताय? नाही तुम्ही बेडवर झोपा ना, मी खाली नाही झोपतो. हो, मला सवय आहे खाली झोपायची, तुम्हाला नाहीये, त्यामुळे तुम्ही बेडवर झोपा. ते चालणार नाही मॅडम. तुम्ही वर झोपाय तर मी खाली झोपा, संपला विषय. अहो तुम्ही हट्ट का करताय? तुम्ही हट्ट म्हणा किंवा काही म्हणा, पण तुम्ही खाली झोपलेला मला चालणार नाही. हो ऐकून तर घ्या. नाही मी ऐकून घेणार नाही अहो अजिबात मी मॅडम. काय म्हणते ते तर मी ऐका. बहिरा झालोय मॅडम, मला काही ऐकू येत नाही. तुम्ही जर माझं ऐकणार नसाल तर जाऊ दे, मी खाली. गप्पा बसा. मी काय म्हणते ते तर ऐका ना. मला एक आयडिया सुचलीये. कोणती आयडिया? हे बघा, आपण टर्न बाय टर्न कसं झोपायचं ते ठरवून घेऊयात ना. म्हणजे आज मी खालती गादी घालून झोपते, तुम्ही बेडवर झोपा. मग उद्या तुम्ही खालती गादी घालून झोपा, मी बेडवर झोपेन. काय हुशार आहात तुम्ही मॅडम. हा सॉलिड आयडिया मॅडम. पण एक प्रश्न आहे, मला विचारू का? विचारा. म्हणजे तुम्ही अशी अचानक मला रूम मध्ये झोपण्याची परमिशन कशी काय दिली? कारण माझा तुमच्यावर विश्वास बसलाय आणि माझ्या मित्रांनी असं सोफ्यावर अवघडून झोपलेलं मला अजिबात चालणार नाही. माझ्या मित्राला? मॅडम मित्र म्हणून का होईना, पण तुम्ही मला माझं म्हणाला. ही आपल्या नात्याची नवीन सुरुवात आहे. मित्र म्हणून का होईना, पण तुम्ही मला स्वीकारलंय ना. पण मॅडम मी त्या क्षणाची वाट बघतोय ज्या क्षणी तुम्ही मला नवरा म्हणून स्वीकारा. इतके दिवस त्या गोष्टीची वाट बघत होतो ना, तर एकदाच झालं बाई. मी ना आज काहीतरी गोडाचं खायला करते. काय करू? खीर करू की शिरा करू? अरे म्हणजे तुला जे आई काय करतेस तू? हे काय करते म्हणजे? अरे सगळे डॉक्युमेंट जमा करते. एक तर हे वेंद्र्यासारखं सगळं ठेवलंयस. आई बघ, माझे डॉक्युमेंट्स आहेत, मला माहिती आहे मी कुठे ठेवले. मी करीन हे अरे सगळं. नाही विश्वा. अरे फोटो नाहीयेत अजून त्यात विश्वा. मग फोटो माझे फोटो कुठे ठेवलेत हे माहितीये मला. आई मला करू दे ना हे सगळं प्लीज. बरं बाबा, कर तू. मी आज खूप खुश आहे. पण इतके दिवस आपण वाट पाहत होतो, रजिस्ट्रेशन व्हावं झालं बाई एकदाच. आणि त्या कानेटकरांनी पण ना ते फॅमिली ट्रीचं टेन्शन घालवलं ना, त्यामुळे आता सगळंच मार्गी लागलंय बघ. आई मला फक्त फॅमिली ट्री मधून सूट मिळाली आहे, पण रजिस्ट्रेशन साठी काय करावं लागेल याची आहे का कल्पना? अरे त्यात काय, इतके आपण रजिस्ट्रेशन केलेत. आता आई ऐकतेस का माझं? मिस्टर कानिटकरांनी अट घातली आहे की रजिस्ट्रेशन साठी आत्याला सही करायला यावंच लागेल. आत्याला. त्यामुळे ही जी काही मदत करते, शोधाशोधी करतेस ना, त्यापेक्षा जा आणि बाबांना तयार कर. कारण बाबांना मी आत्याचा उल्लेखही केलेला चालत नाही. त्यामुळे हे सगळं कसं होईल हे मला कळत नाही आई. त्यांना बोलवायचं म्हणजे यांना परत सांगायचं. आई 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 माझा आहे. मला माहिती आहे हे सगळं अवघड आहे, मला माहिती आहे. पण करशील ना माझ्यासाठी? प्लीज आहे. तुला माहितीये तुझं काम सुरू व्हावं म्हणून मी काही करेन. अगदी तुझ्या बाबांचं रोषही पत्करायची तयारी आहे माझी. मी करेन ना काहीतरी
काळजी नको करू. आई मी या कामासाठी काहीही करू शकतो. मग हे काम घेतल्याने जानू समोर येऊन रोज संकटातून जावं लागलं तरीही चालेल. एकदा माझ्या भविष्याशी खेळ करून बघितलाय, पुन्हा नाही. तुझे कष्ट मी वाया नाही जाऊ देणारे आई. काय लक्षणेचा फोटो आणि पेपर मध्ये? हा वाच आहे. गाय तूच वाचला. अधिराज, हे अधिराज इकडे ये. काय पप्पा? ती पेपरातली काय बातमी आहे ती वाच. बायकोच्या पायगुणामुळे सिद्धिराज गाडे पाटील यांनी फोडली यशस्वी दहीहंडी. दहीहंडी फोडत असताना सिद्धिराज गाडे पाटील यांना अनेक अडचणी येत होत्या, पण तेव्हा त्यांच्या बायकोचे आगमन झाले आणि त्यांनी क्षणार्धात दहीहंडी फोडली. हे ऐकून समस्त सासवडकर आनंदित झाले आणि त्यांनी सिद्धिराज गाडे पाटील आणि त्यांच्या बायकोला खूप शुभ आशीर्वाद दिले. त्याचबरोबर हे करत असताना हे काय वाचतोय? पप्पा पेपरमध्ये जे आलं तेच वाचतोय. हा संपत पेपर मध्ये तेच तर आलेलं आहे. म्हणजे सिद्धू आणि भावनाचीच बातमी पेपरमध्ये छापून आली. आपल्या पक्षाचं तुझं माझं नाव कुठे छापून नाही आलं. नाही संपत नाही. हे सगळं तिचंच काम आहे. सिद्धू आता सिद्धू आणि भावनाचं काही खरं नाही. आई या ना या. काय ग अजून पडूनच कामावर नाही गेलीस? नाही आई, ते अडचण आली आहे ना, पोटात खूप दुखत होतं. म्हटलं वर्क फ्रॉम होमच घेईन, म्हणून आज घरातूनच काम करा. बरं बरं. नाही मी एवढ्यासाठीच आले होते. ते तू साडी बाहेर वाळत घातलीस ना मागच्या दाराला, तर खूप जोराचा वारा आहे, उडून जाईल म्हणून मी चिमटा लावलाय. तू चिमटा लावला नव्हता, परत बघशील आणि मग चिडशील, कोणी चिमटा लावला कोणी साडीला हात लावला, म्हणून मी सांगायला आले होते. आई असं का बोलताय तुम्ही माझ्याशी? मी कसं बोलते असं तुला कधीपासून फरक पडायला लागला? तुला जे करायचं होतं केलंस ना. आपल्या घराचे 2 भाग केलेस. आता आनंदात राहा. कर कर तू आराम कर. आई आई असं का वागले असतील माझ्याशी? नाही म्हणजे याआधी तर माझी किती काळजी करायच्या. मला गरम पाण्याची पिशवी आणून द्यायच्या शेकण्यासाठी. मग आता असं का वागतायत? ललिता, आपले माळी या महिन्याचा पगार घ्यायला नाही आले. पुढे बाहेर गावी गेलो का? हो, धोब्याला सांगितलंय तो बिल घेऊन येईल. भाजी चांगली झाली. थोडी भाजी वाढा. भाजी सांगितली, डाळ नाही. सॉरी. काय झालं? काय झालं? तुमच्या मनात काहीतरी चाललंय ना? हो नाही काय नाही. बोला 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 बोला. एवढी वर्ष झाली आपल्या लग्नाला, एवढं मी तुम्हाला तर नक्की सोडू. बोला. विश्वाचं कानेटकरांशी बोलणं झालं. विश्वाने त्यांना कन्व्हिन्स केले की आम्ही फॅमिली ट्री नाही देऊ शकत. बरं तेही तयार आहेत, पण त्यांची एक अट आहे. आता विषय निघालाच नाही तर बोलून टाका. त्या काकाला जाऊन भांडण लपवण्यात काहीच अर्थ नाही. बोला. ते म्हणाले
रजिस्ट्रेशनच्या वेळी फॅमिली ट्री नसली तरी चालेल, पण विश्वाच्या आत्याने यायला हवं. हे बघा, हा ऐकून तुम्ही चिडाल हे ठाऊक होतं मला. अहो पण ही आपल्या विश्वासाठी चांगली संधी आहे, असं नाही का वाटत तुम्हाला? पुन्हा तेच विषय काढून तेच बोलू. आम्हाला नको असलेल्या माणसाचा उल्लेख तुम्ही आमच्या समोर का करताय? आपल्या मुलासाठी दारूच्या आहारी गेला होता विश्वा, माहितीये ना? किती काळ गेला त्याला यातून बाहेर काढायला, किती दिवस तो तसा कोशात गेला होता, आठवतंय ना तुम्हाला? आता काहीतरी तो करू पाहतोय, मग आपण नको का त्याला सावरायला? सांगा बरं. हे बघा, वाटत असल्यास रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी काही बोलू नका, त्याही तुमच्याशी काही बोलणार नाही, चालेल? ठीक, येतो. पण आमची एक अट आहे, आम्हाला त्यांचा चेहराही बघायचा नाही. त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये. चालेल, ठीक आहे, चालेल. मी तसं लक्ष्मीताई तुम्हाला किती वेळा सांगितलं ते नाव या घरात वर्ज आहे म्हणून. एवढी साधी गोष्ट तुमच्या लक्षात का राहत नाही? का तुम्ही सगळं जाणून बुजून करताय? हो नाही असं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, त्या आमच्या नजरेसमोर येता कामा नये. मी तुम्हाला शब्द देते, नाही येणार त्या तुमच्या समोर. मी घेईन सगळं सांभाळून. हात वर. नाही नको. अहो थोडास. नाही नको. ज्यांच्यामुळे आमच्या वडिलांची ही अवस्था झाली, त्यांचा उल्लेख निघाल्यावर आमच्या घशाखाली घास तरी उतरेल का? असं जेवण अर्धवट. देवा, देवा मला माफ कर. मी पुन्हा पुन्हा तोच विषय काढून यांना खूप त्रास देते, पण आता हे शेवटचं, ते माझ्या विश्वासाठी. सिद्धू, ए अवलक्षणे, सिद्धू, काय रे? आ, मी तुला सांगते, संपत हिना हा डाव बरोबर साधलेला आहे. कारण सिद्धूला आपण पक्षातून काढून टाकले, त्याला आपण पैसे देणं बंद केले, त्यामुळे हिचं पित्त खवळलेलं असणार. सिद्धूला आता आपल्याकडून काही एक मिळत नाही, तेव्हा आता सिद्धूकडून हिला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, हे कळालं असेल. आणि म्हणूनच हिनं डाव साधले आपल्यावर. बस हे काय आले? हा, काय काय बोलणार आहेस तू? हे बघ आजी, मला यावरती अजिबात कुठलंही मत मांडायचं नाही, कारण आम्ही दोघं काहीही बोललो तरी तू दोष आम्हालाच देणार हे कळलंय आम्हाला. आणि किती वेळा समजायचं तुला? आता काय समजावून सांगणार आहेस तू मला? काय समजावून सांगणार आहेस? ही तुमची थेरं? अरे दही हंडीच्या कार्यक्रमात तू हिला मित्र म्हणून काय बोलतोयस? आणि ही अरे सार्वजनिक ठिकाणी दही हंडीच्या कार्यक्रमात ऐन वेळेला काय येते, स्वतःच्याच नवऱ्याला मित्राच्या नावाने काय हाका मारते. वा, तुम्हाला एवढ्याही अकला नव्हत्या? तो कार्यक्रम पक्षाचा होता, सार्वजनिक ठिकाण होतं, तुमची स्वतःची खोली नव्हती. पण तुम्हाला त्याची चाड नाही, लाज नाही. सिद्धू, अरे या पेपर मध्ये ही तुमची जोडी आवडलेली जी लोक आहेत ना, तीच लोक तुमच्या माघारी तुमची चेष्टा करतायत, हिणवतायत, हसतायत तुमच्यावर. पण तुम्हाला त्याची कुठे जाणीव आहे? तुम्हाला ते कळतच नाही आपण काय वागलं पाहिजे, काय नको. पण या तुमच्या वागण्यामुळं अख्ख्या
हे गाडे पाटील कुटुंबावर अख्खं सासवड हसत चाललेलं आहे. कारण संपतचा मुलगा आणि त्याची बायको दहीहंडी सारख्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नको नको ते रंग उधळतायत. अरे सिद्धू, तुम्हीच लोकांनी आपलीच इज्जत चव्हाट्यावर मांडायला लागल्यावर कोण निवडून देणार आहे माझ्या संपतला निवडणुकीत? हा, हो का? मग गोकुळ अष्टमीच्या दिवशी जेव्हा पक्षाच्या बायका घरी आल्या होत्या तेव्हा तर तू भावना मॅडमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेस. उगाच गरज नसताना त्यांच्या मित्राचा विषय उकरून काढलास. तेव्हा कुठे गेली होती काळजी? सिद्धू, तू आजीला उलट प्रश्न विचारतोस? तुझी हिंमत खूप वाढली आहे. अरे मी आजपर्यंत कधीच आईला उलट प्रश्न नाही विचारले. अहो तिथेच चुकलात तुम्ही आणि घरातले सगळेच. आजीला जर आपण वेळेत बोललो असतो ना तर आज ही वेळ आलीच नसती. सिद्धिराज, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. आजी, काका, अहो हे पेपरमध्ये जे छापून आलंय ना ते आम्हालाही कळल्यावर आम्हाला आवडलं नव्हतं. खरं तर पक्षाच्या कार्यक्रमाच्या विषयी लिहिण्याऐवजी त्यांनी आमच्या विषयी लिहिलं हे खरंच नाही आवडलं आम्हाला दोघांनाही. अवलक्षणे, स्वतःच थोबाड बंद कर. अरे तुझ्यापेक्षा तो सरला बरा, निदान तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तरी रंग बदलतोय. पण तू सिद्धूला आमच्यापासून तोडण्यासाठी स्वतःचे रंग बदलत असतेस नेहमी. आजी, सिद्धू, गप्प बसायचं. माझं अजून बोलणं संपलेलं नाहीये. तुला काय वाटलं, माझ्यापेक्षा वरच्या आवाजानं बोललास म्हणजे मी गप्प बसते? पण फार बरं झालं रे, पक्षाचा चेहरा अधिराजला बनवला असते. नाहीतर आपण निवडणुका होण्या अगोदरच हरलो असतो. ही अवलक्षणा तर आपल्या घराची वाट लावायला आलेलीच आहे. पण माझा सिद्धू, बायको आल्यावर इतका बदललास, तुला कशाची म्हणून चाड राहिली नाही. पास झाला आजी तुझं. मी खूप ऐकून घेतलंय आजवर तुझं. पण सिद्धू, पुढे आता. नाही आई, हे काय चाललंय आपल्या घरात? रोज उठून कोण ना कोणतरी माझ्या बायकोवर आरोप करत असतात. की काय गप्प बसू? अगं रोज भांडणं, रोज तमाशे, काय चाललंय? ही आजी वाटेल ते बोलते भावना मॅडम, मी काय गप्प बसणार आहे? मी गप्प बसणार नाही. मग सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची, नीट ऐक. आणि आजी तू तर स्पेशली नीट ऐकच. ज्या गोष्टीमुळे तू आज इतका तमाशा करतेस ना त्याच गोष्टीचा फायदा आपल्या पक्षाला होणार आणि 1000% होणार. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की राजकारणातला माझा अंदाज आजवर कधीच चुकला नाहीये आणि यावेळी नाही चुकणार. आणि तेव्हा तुम्हा सगळ्यांना तुमच्या वागण्याचा पश्चात्ताप होईल. एक दिवस तुमच्यात एक फूट पाडून तुम्हाला वेगळं केल्याशिवाय राहणार नाही मी. हा या सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटीलचा शब्द आहे.
खायला लागलं सिंचनाचं पोट आता. काय करायचं आता, इतकी वर्ष मी काळजी घेते, औषधं घ्यायला नको, त्यांनी त्रास होतो. पूर्वी कसं औषध घेऊ नको बाई, मी तुला घरगुती उपाय करायला सांगते, मी काळजी घेत होते, गरम पाण्याची पिशवी करून देत होते, पोटाला तेल लावून देत होते. पण आता मी काहीही करणार नाही. आणि कशाला करू? जी मुलगी माझं घर मोडायला जाते तिची कशाला काळजी घेऊ? अजिबात काळजी घेणार नाहीये. आई हा, काय झालं? सिंचनाची काही अडचण आहे का? अगं तेच नेहमीच पोटात दुखतंय आता. पूर्वी काळजी घ्यायची मी, पण यावेळी मी तिला गरम पाण्याची पिशवी देणार नाही. कशाला देऊ? अजिबात नाही. तिचं पोट दुखू दे, नाही तर डोकं दुखू दे. काय झालंय आईंना? असं का वागतात अचानक? मला नाही बाई जमणार असं वागायला. नाही, भांडणं झाली म्हणून काय झालं? आपल्या माणसांशी असं वागतं का कोणी? जयंत असं काहीतरी करतो की चूक जरी त्याची असली तरी माफी जान्हवीच मागते. म्हणजे सगळं करून सुद्धा समोरच्याला असं दाखवायचं की हे सगळं त्याच्यामुळे झालंय. डॉक्टर माधव गुळगुळे आपल्या भाषेत गॅस लाइटिंग. एकदा प्रचंड प्रेमाने वागायचं आणि क्षणात बदलायचं. बायपोलर. आणि कधी कधी जयंत इतका टोकाचा वागतो की जान्हवीलाच विश्वास बसत नाही की हा जयंत आहे. स्प्लिट पर्सनॅलिटी. करेक्ट, स्प्लिट पर्सनॅलिटी. जयंत त्याच्या बायकोवर हक्क गाजवतो. कोणी त्याच्या बायकोशी बोललेलं त्याला आवडत नाही, म्हणजे एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह तर आहेच. पण गोष्टी जागच्या जागी लागतात, स्वच्छता आवडते. गोष्टी मूळ जागेवरून कोणी हलवलेल्या त्याला आवडत नाही. म्हणजे त्याला ओसीडी, आणि हे त्याने स्वतः मान्य केलंय, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. डॉक्टर माधव गुळगुळे केस फारच क्लासिक आहे. डॉक्टर माधव गुळगुळे, जयंतचं प्रकरण फारच तापलंय. वेळीच उपचार नाही केले तर जान्हवीचं काही खरं नाही. या दिवसांमध्ये गरम पाण्याने शेक घेतला ना की तेवढंच बरं वाटतं. बाकी काय नाही, घोड्याला पाण्यापर्यंत आणण्याचं काम मी केलंय. आता घोड्याने पाणी प्यायचं की नाही हे त्याचं त्याने ठरवावं. चला, घोड्याने पाणी प्यायलं म्हणजे जाऊ दे बाई, एवढ्या पुरता का होईना बाईने राग जरा बाजूला तरी ठेवला. सिंचना सिंचना. अगं काय ग,
इथे काय करतेस? ते मी आलेच आहे, आलेच मी. अगं पण त्या दिवशी हरीशने माणुसकी दाखवली आणि आज अगदी मला वाटलं होतं त्याप्रमाणेच वीणाने आपलेपणा दाखवला. देवा, तुझे लाख लाख आभार. मॅडम 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 अहो कसली घाई आहे तुम्हाला एवढी? हा अहो फोन विसरला तुम्ही तुमचा. हे घ्या. अरे देवा, घ्या. सिद्धिराज. मॅडम अहो डील विसरताय तुम्ही? हा? अहो पण एक मिनिट मॅडम, माझ्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. म्हणजे इथून पुढे जर आपल्या दोघांपैकी कोणी एकमेकांना सॉरी किंवा थँक्यू बोललं तर त्याला पेनल्टी द्यायला लागणार. पेनल्टी कसली काय? अहो ते समोरचं ठरवेल की. डील. ये बात. बरं चला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. Yes. तुम्ही नीट वेळेत जेवून घ्या. हा आणि अहो एक अरे हा बोल ना माया. काय काय सांगतोय सर? नाही नाही नाही, अरे बरं झालं तू सांगितलंस. मी बघतो काहीतरी. थांब. हा ठीक आहे. काय झालं सिद्धिराज? सिद्धिराज काय झालं? मॅडम अहो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे कोणत्याही क्षणी आपल्या घरावर पोलिसांची धाड पडू शकते. काय? हो पण ते कसं शक्य आहे? आपले पार्टी ऑफिसचे आणि घरचे सगळे अकाउंट क्लिअर आहेत. मग हे कुणी केलं? अहो मॅडम अपोजिशनचं काम असणार आहे. इलेक्शनची वेळ जवळ आली आहे ना. अहो पण मग आपण पोलिसांना सांगूया ना की कॅश अधिकृत आहे. मॅडम इतकं सोपं नाहीये ते. विरोधी पक्ष टीम बरोबर ते खोटे पेपर्स वगैरे सगळं तयार करतात. पण मग आता काय? आता आपल्याकडे वेळ फार कमी येते. लवकरात लवकर आपल्याकडे इलेक्शनच्या प्रचारासाठी जी कॅश आली ती लपायला लागणार आहे. हो पण आपण कुठे लपवणार? तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही पटापट ऑफिसला पळा. मी सगळं बघतो. हो नाही, तुम्ही एकटे काय करणार? घरात दुसरं कोणीच नाहीये. रेणुका काकू, निलांबरी वहिनी, आजी सगळे मंदिरात गेलेत. हो आणि पप्पा आणि दादा सुद्धा पार्टी ऑफिसमध्ये गेलेत. ठीक आहे असो. तुम्ही पळा ना ऑफिसला. मी मॅनेज करतो. सिद्धिराज अहो तुम्हाला मी सोडून कुठे जाणार अशी? हो मॅडम सिद्धिराज अहो मी तुमची बायको आहे आणि तुमची मैत्रीण सुद्धा. तुमच्यावर असं संकट आलेलं असतं ना, मी तुम्हाला सोडून कशी जाईल? अहो हे घर माझंही आहे. ठीक आहे चला. अरे वा, बरं वाटतंय. नाही कामाला बसलीस म्हणून म्हटलं. अहो आई, जरा बेटर फील होतंय. म्हणजे ते गरम पाण्याची पिशवीने जरा शेक घेतलाय ना, थोडं रिलॅक्स वाटतंय आता. तू कधी बनवून घेतलीस गरम पाण्याची पिशवी? पाहिलं नाही मी तुला स्वयंपाकघरात. का कोणी आणून दिली? पिशवी ना? हा पिशवी बहुतेक वीणा वहिनींनी आणून दिलं. म्हणजे मी कामात होते ना, माझं एवढं लक्ष नव्हतं. मे बी त्यांनीच असेल. अगं बहुतेक काय मी नाही दिली म्हणजे तिनेच दिली असणार ना. चल बरं झालं, आभार मानलेस ना तिचे. आई आभार वगैरे कशाला? म्हणजे एवढं तर आपण एकमेकांसाठी करतोच ना, मग त्यात थँक्यू वगैरे कशाला म्हणायचं ना? असं काय करतेस? एवढं तिने प्रेमाने तुला गरम पाण्याची पिशवी आणून दिली, त्याने तू शेक घेतलास म्हणून तुला बरं वाटलं ना, मग तिचे आभार नको का मानायला? आहे हो प्लीज, तुम्ही उगाच मोठा इश्यू करताय. हे बघा, थँक्यू म्हणण्या इतपत एवढी मोठी मदत काही त्यांनी केलेली नाहीये आणि ही बेसिक ह्युमॅनिटी आहे. ऑफिसमध्ये सुद्धा कलिग्ससाठी आम्ही करतो, त्यात काही आभार वगैरे मानत बसत नाही एकमेकांचे. हो का? माझंच काहीतरी चुकतंय. नाही कर, तू तुझं काम कर. आई
अरे कुठे कुठे लपवायची आता? एवढी सगळी कॅश आहे मॅडम, अचानक कसं काय लपवणार? विराज, काही झालं तरी ही कॅश आपण घरात नाही ठेवू शकत. पोलीस घराचा कोपऱ्यान कोपऱ्या शोधून काढतील. मॅडम काय करायचं आता? कुठल्याही क्षणी इथे येऊ शकतो. सिद्धिराज, मी काय म्हणते, आपण ही कॅश मागच्या अंगणात लपवूया. जबरदस्त आयडिया. मी एक काम करतो, ही बॅग मी अंगणात ठेवतो आणि माझ्या मित्रांना तिकडनं कलेक्ट करायला सांगतो. मी एक काम करते, पोलिसांना दारातच थांबवून ठेवते, त्यांना वॉरंट वगैरे विचारते. तुम्ही लवकर आवरा हे सगळं. हो चालेल, एक आलो.